तर कीर्तनाच्या वेळी काही लोक भांडण्यासाठी आले होते असं संग्राम बापू भंडारे यांनी म्हटलेलं आहे। तर भंडारे धर्माच्या नावाखाली राजकारण करतात असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं। टोपी घालून कोणी धार्मिक होत नाही असंही थोरातांनी म्हटलं। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संग्राम बापू भंडारे महाराजांच्या कीर्तनावेळी अज्ञाताकडून गोंधळ घालण्यात आला होता आणि त्यावरून आता चांगलंच राजकारण तापलंय। काही लोक भांडण्यासाठीच आलेले होते, पण 10:30 वाजले तरी भांडायला मुद्दाच भेटेना, म्हणून 10:30 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने चालू कीर्तनामध्ये बडबड करायला सुरुवात केली। मी विनंती केली आपण शांत बसा, पण ती व्यक्ती उभं राहून बोलायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी सहकार्यांना विनंती केली की अरे यांचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे, अडचण आहे, यांना बाजूला न्या। त्यानंतर तिथले 4-5-6 सगळीच सहकारी ऍक्टिव्ह झाली, म्हणजे माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला, पण आमचे 5-50 हिंदुत्ववादी सहकारी भगव्या टोप्या घालून होते तिथं, जागेवर त्यांना रोखलं। पण जर त्या दिवशी आमचे 5-50 हिंदुत्ववादी तिथं नसते तर संग्राम बापू भंडारे आज महान असता। आम्ही सुद्धा धार्मिक आहोत, आम्ही खरे धार्मिक आहोत, खरं सांगतो। आम्ही वारकरी संप्रदाय मानतो, मानव धर्म मानतो। यांना धर्माच्या नावाखाली राजकारण करायला निघालेत हे, आणि त्याच्यातून हे काहीतरी एकदा पटका वर टाकायचा, टोपी घालायची म्हणून हे राजकारणी हे होत धार्मिक होत नाही, लक्षात ठेवा। अशांना राज्य सरकार पाठिंबा देते, पाठबळ देते वाटतं। मी असं म्हणलं, राज्य सरकारनं अशा प्रवृत्तीला पाठिंबा देऊ नये असं मी सांगेल, कारण त्यांना जर शांत महाराष्ट्र पाहिजे असेल, बंधुभावाचा महाराष्ट्र पाहिजे असेल, खरा वारकरी संप्रदाय मानणारा महाराष्ट्र पाहिजे असेल, तर अशा प्रवृत्तींना रोखण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची।